नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला, ऑपरेशनला कोणते नाव दिले आहे? इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला आयरन शिल्ड असे नाव दिले आहे. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024चे आयोजन अबुधाबी UAE येथे करण्यात आले आहे. भारतीय नौदलासाठी DRDOद्वारे स्थापन केलेले स्पेस या जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे? भारतीय नौदलासाठी DRDOद्वारे स्थापन केलेल्या स्पेस या जहाजाची निर्मिती L&T शिप बिल्डिंग चेन्नई या कंपनीने केली आहे. टाइम मासिकच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीचा समावेश झाला आहे? टाइम मासिकच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आलिया भट्ट या भारतीय अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे? स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा हे विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे. स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2024 नुकताच कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे? स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2024 नुकताच युनायटेड नेशन पॉप्युलेशन या संस्थेने जाहीर केला आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार भारतात 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण 24% आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडनुसार भारताचे 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? 68% आहे. जस्ट अ मर्शनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक RBIच्या कोणत्या माजी गव्हर्नरने लिहिले आहे? जस्ट अ मर्शनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक E. सुब्बाराव या माजी गव्हर्नरने लिहिले आहे. माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे? अतुल परचुरे यांना माननीय दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारतातील किती विमानतळाचा समावेश झाला आहे? जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारतातील 4 विमानतळाचा समावेश झाला आहे. जगातील सर्वाधिक बिझी एअरपोर्टमध्ये कोणते विमानतळ पहिल्या स्थानावर आहे? जगातील सर्वाधिक बिझी एअरपोर्टमध्ये अटलांटा एअरपोर्ट हे विमानतळ पहिल्या स्थानावर आहे. लॉरेन्स ओंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे? लॉरेन्स ओंग यांची सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे. 41वी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? चीन या देशात आयोजित करण्यात आली होती. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीतर्फे कोणत्या अवकाश मोहिमेसाठी भारताचे गोपी थोटाकुरा
यांची अवकाश पर्यटक म्हणून निवड केली आहे. NS-25 अवकाश मोहिमेसाठी भारताचे गोपी थोटाकुरा यांची अवकाश पर्यटक म्हणून निवड केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी कोणता उत्सव राबविला जात आहे? राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सव राबविला जाणार आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कंपनी कोणती ठरली आहे? भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कंपनी सिट्रॉन कंपनी ठरली आहे. भारत आणि कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर 2 दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे? भारत आणि सिंगापूर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर 2 दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे? आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने रौप्य पदक जिंकले आहे. कोणत्या देशाच्या प्राणी संग्रहालयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे? जर्मनी देशाच्या प्राणी संग्रहालयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली भारतीय खाजगी बँक कोणती आहे? लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली भारतीय खाजगी बँक HDFC बँक आहे. डस्ट लेक 2024 युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे? डस्ट लेक 2024 युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान या देशात सुरू झाला आहे. कॅनडाच्या गार्डनर फाउंडेशनचा ग्लोबल हेल्थमधील जॉन डस्क पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? कॅनडाच्या गार्डनर फाउंडेशनचा ग्लोबल हेल्थमधील जॉन डस्क पुरस्कार 2024 डॉक्टर गगनदीप कांग यांना मिळाला आहे. देशात कोणत्या राज्यात 14 ते 20 एप्रिल दरम्यान रोंगाली बिहू उत्सव साजरा करण्यात येतो? देशात आसाम या राज्यात 14 ते 20 एप्रिल दरम्यान रोंगाली बिहू उत्सव साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या प्रमुखपदी अनिरुद्ध बोस यांची निवड करण्यात आली आहे. पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने कोणत्या पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने डिजिटल पीक सर्वेक्षण पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक